दिवस यहोवाने घडविला, मन आमचे सारे आनंदित हो, आनंदित हो. आजचा दिवस यहोवाने घडविला, मन आमचे सारे आनंदित हो, आनंदित हो. प्रभूची महिमा मिळे, झाला जरी माझा अपमान, लहान थोर जरी सदा राही त्याच्यावर ध्यान. प्रभूची महिमा मिळे, झाला जरी माझा अपमान, लहान थोर जरी सदा राही त्याच्यावर ध्यान. स्तुती प्रशंसा करू, आम्ही त्याचे गुण गाऊ. जेथे आम्ही जाऊ, त्याची साथ आम्ही करू. स्तुती प्रशंसा करू, आम्ही त्याचे गुण गाऊ. जेथे आम्ही जाऊ, त्याची साथ आम्ही करू. प्रभूची स्तुती हो. या आणि जीवनाचा आनंद घ्या प्रभूमध्ये. प्यारे मसीहा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. या वर्षी परमेश्वराने आमच्या हृदयात एक ओझे टाकले होते. जाऊन खेड्या गावात असल्या आत्म्यांना प्रचार करा ज्यांनी कधी प्रभूचा नाव ऐकलं नाही. आज तुम्ही बघणार आहेत आमचे कार्यक्रम जे आम्ही केले आहे एक असल्या गावात जिथे प्रभू येशूचा सुसमाचार गेला नाही, येशूचं नाव कोणी ऐकलं नाही, पण तिकडे प्रभूने आम्हाला पाठवलं. आणि तुम्ही तिथे बघणार पुष्कळ लोकांनी प्रभू येशूला आपल्या हृदयात स्वीकार केला. किती लोकांना आरोग्य भेटला, किती लोकांना प्रभूचा स्पर्श भेटला आज तुम्ही बघणार आहे. जसं तुम्ही बघतात आजचा कार्यक्रम, तुम्हाला पण देवाचा स्पर्श होणार. आजी जीवन संपलं नाही, ओ मावशी सर्व व्यवस्थित होणार. हे भाऊ तुम्हाला काम भेटणार, नोकरी भेटणार, परत तुमचे जीवन बदलणार आहे. तुमचा जीवन संपला नाही, तुमचा जीवन सुरू झालेला आहे. तयार व्हा प्रभूची उपस्थिती घ्यायला. चला जाऊ वचनात. आजपर्यंत मी जेवढेही चमत्कार बघितलं, जे जे प्रभू येशूने चमत्कार केले आहे ते फक्त त्याच्या वचनाद्वारे आणि त्यांच्या उपस्थितीद्वारे केले आहे. प्रभू येशूची उपस्थिती ज्या ठिकाणावर हजर होते तिथे चमत्कार होते, बंधन तुटते. कारण ज्यावेळी प्रभूची उपस्थिती येते शैतानाची उपस्थिती निघून जाते. ज्यावेळी उजाळा येते अंधकाराला जावं लागते. ज्यावेळी येशू येतो रोग आणि पीडे आणि आजारपणाला जावं लागते. येशूची उपस्थिती एक सामर्थ्यवान उपस्थिती आहे. जो रोगी आहे येशूची उपस्थिती तुमच्यावर आलं की तुम्हाला आरोग्य भेटणार. जो निराश आहे येशूची उपस्थिती तुमच्यावर आलं की तुम्हाला शांती भेटणार. फक्त त्याच्या उपस्थितीमध्ये चमत्कार आहे. फक्त येशूच्या उपस्थितीमध्ये सामर्थ्य आहे. फक्त त्याची उपस्थिती तुमच्या जीवनात आली
तर तुमची जीवन बदलून जाणार, तुमचं भविष्य बदलून जाणार येशूच्या नावाने. हालेलुया. पण त्या उपस्थितीसाठी आमच्या मनात आणि आमच्या हृदयात ताण असली पाहिजे. काय असलं पाहिजे? ताण असली पाहिजे. कारण आमच्या जीवनात किती दुसऱ्या वस्तूंसाठी आमच्या मनात आणि हृदयात ताण असते, तलप असते. वेगवेगळ्या वस्तूसाठी. तुम्हाला कशा वस्तूची ताण लागते बोला? पाणी. कोणतरी दारू बोलला इकडे. दारूची ताण लागते. आता वेळ पण झाला दारूचा. आणि कशा वस्तूची ताण लागते? दूध आणि काय? ताक. ओके. दुसरं काय? रस, ज्यूस. काय बोललं? दुसरं काय? कसल्या वस्तूचं तलप लागतं तुम्हाला? हा? तंबाखू. काय काय काय? थम्सअप. ओके ओके. थम्सअप. ओके 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 ओके. या सर्व गोष्टीची तुम्हाला ताण लागते, बरोबर आहे? येशूच्या उपस्थितीची ताण लागते का तुम्हाला? होय, ती ताण तुम्हाला इकडे घेऊन आलेली आहे आज, बरोबर आहे? त्या येशूच्या उपस्थितीच्या ताणामुळे तुम्ही आज इथे बसले आहे. हालेलुया. किती वस्तूचे ताण लागते. लहानपासून माणसाला हृदयात एक ताण असते. लहानपासून माणसाला असं वाटते. काही लोकांना प्रेमाची ताण असते, त्यांना प्रेम भेटत नाही आणि जो कोण त्याला प्रेम देतो त्याच्याशी तो पळून जातो त्याच्या मागे. प्रेमाची ताण असते. प्रेमाची ताण किती लोकांना आहे? हात वर करा. पण माणसाचा प्रेम नाही. कोणाचा प्रेम? येशूचा प्रेम. कारण माणसाचं प्रेम दिवस दिवस बदलून जातं. शुक्रवारी एक आहे तर शनिवारी दुसरा आहे. माणूस बदलतो पण प्रभू येशू कधी बदलणार नाही. तो आज, उद्या आणि युगानुयुग एक. आणि त्या प्रेमासाठी आम्ही कुठकुठल्या गोष्टी मागे आणि लोकांमागे आम्ही पळत राहिलं, कारण आम्हाला प्रेमाची ताण होती. आणि नंतर वेळ आलं, कोणतरी तुम्हाला प्रेम करणारा भेटला किंवा प्रेम करणारी भेटली आणि त्याने तुम्हाला बोललं मी तुझ्याशी प्रेम करते, तुझ्याशी लग्न करणार. आणि त्याने तुम्हाला मोठमोठे वादे केले की तुझ्याशी लग्न जाणार, मी तुला इथे घेऊन जाणार आणि तिकडे घेऊन जाणार, लंडन घेऊन जाणार आणि अमेरिका घेऊन जाणार. आणि आजपर्यंत तुम्ही त्या खोलीत सडत आहे. त्या गावातून बाहेर कधी घेऊन गेला नाही तुम्हाला. तो जवळ्यातून सांगोळीला घेऊन नाही गेला, पण तुम्हाला बोललं मी तुला आकाशात घेऊन जाणार आणि ताऱ्यावर जाऊन बसवणार. आणि तुम्हाला प्रेमाची ताण होती म्हणून तुम्ही त्याच्या मागे पळत गेले. लग्नाच्या अगोदर त्याने वादा केला की मी तुला आकाशातले हे तोडून आणणार. काय बोलतात ते? तारे. बघा, अनुभव बघा यांचा किती अनुभव आहे. असला डायलॉग तुम्ही पण मारला असेल. आकाशातले काय घेऊन येणार, पण लग्न झालं की झाडावरतून आंबा पण नाही घेऊन आला. बरोबर आहे? हालेलुया. ताण होती आमच्यामध्ये म्हणून आम्ही लोकांमागे पळत गेलं. आमच्या हृदयात, आमच्या मनात काही वस्तूसाठी ताण. आणि जेव्हा ती ताण पूर्ण नाही झाली, आम्ही शराबा मागे गेलं, तंबाखूच्या पाठी गेलं आणि वेगवेगळ्या वस्तूंच्या मागे गेलं, फक्त ती ताण आमच्या हृदयातली पूर्ण करायला. पण तरी पण आमच्या हृदयातली ती ताण कोणी पूर्ण नाही करू शकलं. पण आज येशू ख्रिस्त तुमच्या हृदयातला आणि आत्म्यातली ती ताण पूर्ण करा. आणि एकदा जर तुमच्या मनात, तुमच्या हृदयात, तुमच्या आत्म्यात येशू प्रभूंनी प्रवेश केला, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची ताण तुम्हाला कधी आयुष्यात लागणार नाही. फक्त येशूच्या प्रेमाची ताण तुमच्या हृदयात आणि मनात सर्वस्व असणार. आणि तशीच ताण घेऊन प्रभूच्या वचनात लिहिलेले आहे, मार्कच्या सुसमाचारात 5व्या अध्याय आणि 25व्या वाक्यात लिहिले आहे की एक बाई होती, ती येशूला शोधत होती कारण तिला 12 वर्ष रक्तस्रावाची पीडा होती तिच्या शरीरात. 12 वर्ष तिच्या शरीरात हा आजारपण होतं.
तिच्या शरीरातून रक्त निघून जात होता आणि तिला प्रभूच्या उपस्थितीची ताण लागली. कोणीतरी तिला बोललं येशू बद्दल. या तिची परिस्थिती बघून, तिची ही पीडा बघून, तिचा हा रोग बघून कोणीतरी तिला बोललं की कोणतरी आहे जो तुला रोगमुक्त करू शकते आणि त्याचं नाव आहे येशू. आणि या बाईने येशूचं नाव ऐकलं, कारण 12 वर्ष तिच्या शरीरातून रक्त निघून जात होता. किती वर्ष? 12 वर्ष तिच्या शरीरातून रक्त निघत होता. आणि 12 वर्ष जर रक्त निघालं तर ती बाई ताकदवर असणार की कमजोर असणार? बोला मला. कमजोर असणार. कारण 12 दिवस जर लगातार रक्त निघून गेले, तुम्हाला वाटते की ती कमजोरी तुमच्या शरीरात, तर लक्षात तुम्ही आठवण करा की 12 वर्ष जर तुमच्या शरीरातून रक्त जर निघत गेलं तर तुम्ही किती कमजोर होणार तुमच्या जीवनात. आणि 12 वर्ष हिच्या आतमधून रक्त निघत होते, कारण तिच्या आतमध्ये त्रास होते ते बाहेरून दिसत येत होते. तुमच्या जीवनात जे त्रास आतमध्ये आहे ते बाहेरून दिसून येणार. तुमच्या हृदयात जर दुःख आहे तुमच्या तोंडावर दिसून येणार. तुम्ही लपवण्याचा किती प्रयत्न करा, पण रक्ताची ते धारा सर्व उघड करणार की तुमच्या आतमध्ये जे चालू आहे ते तुमच्या बाहेर दिसून येणार. आणि या बाईला आतमध्ये त्रास होते म्हणून तिच्या बाहेर रक्त वाहत होते. 12 वर्ष ती पीडित होती. आणि कोणतरी एक दिवशी त्याच्या घरी गेलं आणि तिला येशू बद्दल बोललं. तिला बोललं, तुला या परिस्थितीत राहायची काय गरज नाही, कारण एक परमेश्वर आहे जो तुला या परिस्थितीतून मुक्त करू शकतो, तुला उचलू शकतो, परत तुझं जीवन परत बदलू शकतो. आणि त्याचं नाव आहे येशू. चल मी तुला त्याच्याकडे घेऊन जाते. आणि ती येशूकडे उठून निघाली. ती बाई भले किती कमजोर होती, पण तिने एक निर्णय केला की मी आता उठणार. माझ्या परिस्थितीत नाही राहणार, पण मी उठणार. कारण कोणीतरी मला शुभ संदेश दिला आहे की येशू मला बरं करू शकतो. मी उठणार आणि त्या प्रभू येशूकडे जाणार. तो किती लांब असू दे, ती वाट किती कठीण असू दे, तरी पण मी येशूकडे जाणार म्हणजे जाणार. मला कोणी अडवू दे तरी पण मी येशूकडे जाणार. मला कोणी थांबवायचा प्रयत्न करू दे तरी पण मी येशूकडे जाणार म्हणजे जाणार. आज जसं तुम्ही येशूच्या उपस्थितीचे ताण घेऊन आलेला आहे, तसंच त्या बाईला तिच्या हृदयात आणि मनात ताण होती की ती प्रभू येशूकडे जाणार म्हणून. आणि ती उठली. ती किती कमजोर होती तरी पण ती उठली. प्रिय प्रभू तू माझा जीवन सहारा आणि आसरा. माझ्यासाठी तू क्रूसावर मेला. कसे अनोखे प्रेम तुझे, प्रेम तुझे. वाटले होते जीवन माझे सारे बेकार आणि दुखाने भरले. येण्याने तुझ्या बहरले जीवन. जगण्याची आशा मला लागली. प्रिय प्रभू तू माझा जीवन सहारा आणि आसरा. माझ्यासाठी तू क्रूसावर मेला. कसे अनोखे प्रेम तुझे.
तुझ्या प्रेमाची मी साक्ष आहे, मिठीत मला तू दिली जागा. कसे मी विसरेल तुझे बलिदान, कर्जे कसे तुझे मी फेडणार. प्रिय प्रभू तू माझा जीवन सहारा आणि आसरा. माझ्यासाठी तू क्रूसावर मेला, कसे अनोखे प्रेम. कसं या भावाची ही गवाही हा. आहे की जसे सभेला आले हा. तेव्हा त्यांचे हात उठत नव्हते, पण आता जसे तुम्ही चंगाईची प्रार्थना केली त्यांचे हात वर. मामा, जसं तुम्ही सभेला आले होते तुमचा हात वरती नव्हतं उठत होते, आणि आता बघा मामाचा हात एकदम वरती आकाशाकडे गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि मामाला काय त्रास होते? दुसरं काय त्रास होते तुम्हाला? आता नाही तुम्हाला त्रास तिकडे? परत हात वर खाली करून बघा. वर काय नाही, संपूर्ण निघून गेले. कोणी बरं केलं तुम्हाला मामा? येशूने केले. आमेन. हालेलुया बोला जोरात. हालेलुया. जोरात हालेलुया बोला. हालेलुया. तुमचा प्रभू कोण आहे? येशू. आमेन. हालेलुया. या भावाच्या डोक्यामध्ये दुखणं होतं आणि ते या प्रार्थनेमध्ये तुमच्या डोक्यात दुखत होते आणि या प्रार्थनेमध्ये संपूर्ण निघून गेले. आता डोक्यात नाही दुखते. कधीपासून डोक्यात दुखत होते? हा, 2 महिन्यापासून डोक्यात दुखत होते. आता संपूर्ण निघून गेले, बिलकुल नाही होते. काय नाव तुमचं? हा, अमोल कोडक. अमोलला प्रभू येशूनी संपूर्ण रीतीने मुक्त केलेले आहे. तुम्हाला खुशी नाही होते का? तर जोरात टाळ्या वाजवा येशूला. या बहिणीचं 18 वर्षापासून कंबर दुखत होतं. 18 वर्ष. 11 की 18? 18, 1 आणि 8. 18 वर्षापासून या बहिणीचं कमर दुखत होते, पण आता काय झालं प्रार्थनेच्या वेळी? काल हे काल रात्री इकडे प्रार्थनेतून गेल्यापासून 18 वर्षाची कमर. किती छान आहे आपला येशू, बरोबर आहे ना? काल रात्री इथे प्रार्थना झाल्यापासून माझ्या बहिणीचा कमरेत दुःख निघून गेलेला आहे संपूर्ण रीतीने. आता तुम्ही वाका आणि परत उभे राहा. काय आहे इथे? दुखते? बिलकुल नाही, निघून गेले आहे. कोणी बरं केलं? येशू तुमचा राजा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. असं या भावाला हा, 5 महिन्यापासून भावाला 5 महिने काय झालं? डोक्यामध्ये दुखत होते. इथे डोक्यामध्ये एक बाजूला किंवा दोन्ही बाजूला? एका बाजूला दुखत होते. आणि ते बोलतात की ते डॉक्टरकडे जाऊन पण ते राहत नव्हते. आहा. पण आता या क्षणी परमेश्वराने त्याला स्पर्श केला आणि प्रभूने त्याला चंगाई कॅन दिली यू आहे. हिअर दॅट? आप सुन रहे इस बात को? डॉक्टर कडे जाऊन तरी पण ते बरं नाही झालं, पण आज प्रभूला तुम्ही स्पर्श केला आणि प्रभू येशूने तुम्हाला बरं केलं या संपूर्ण रीतीने. येशू किती महान आहे आपला. प्रेज द लॉर्ड. काय नाव तुमचं? सोमनाथ कोडक. सोमनाथला बरं केलेलं आहे आणि परत ते दुखणार नाही तुमच्या आयुष्यात कधी. आमेन. तुमचं जीवन कोणाचं आहे आजपासून? येशू. तुम्ही येशूचं नाव कधी ऐकलं होतं? नाही, पहिल्यांदा ऐकलं. येशू ख्रिस्ताचं नाव कधी आयुष्यात ऐकलं नाही होतं? नाही. तुमची वय किती आहे? 18. तुमचा देव येशू आहे आजपासून. त्याच्यासाठी जगायचं आणि त्याच्यासाठी मरायचं तर नाही, मरणार नाही, पुनर्जीवन होणार मला तर. सर, या बहिणींची कमर 20 वर्षापासून दुखत होती. तुम्हाला 20 वर्षापासून कमरेत दुखत होते, पाठीत दुखत होते. किती वर्षापासून? किती वर्षापासून हिला दुखत होते? 20 वर्षापासून. आता प्रार्थनेच्या वेळी काय झालं? काल गेली की आज बरं झालं? आज झालं, बरं झालं. जरा वाकून बघा, वाका आणि परत हे करा. आता दुखते तुम्हाला कमरेत? नाही, निघून गेले आहे. असं या बहिणींना 13 वर्षापासून दम्याचा त्रास होता. तुम्हाला पण 13 वर्षापासून अस्थमा. डॉक्टरांकडे गेले, दवा खातात, पण त्यांचा काही त्रास गेला नाही. पण आज इथे प्रभू येशूच्या स्पर्शाद्वारे त्यांचा दमा बिलकुल ठीक निघून झालेला गेला आहे. आहे. श्वास घ्या आतमध्ये, आतमध्ये. बाहेर सोडा. श्वास घ्या, आता बाहेर सोडा. तुम्हाला कसं वाटते आता? चांगलं वाटते? काही त्रास नाही वाटते? किती वर्षातून होते? किती? 14 वर्षापासून माझ्या बहिणीला
त्रास होते दमाचा, पण आज येशूचा स्पर्श भेटला आणि संपूर्ण रीतीने ती पीडा निघून गेलेली आहे. प्रेज द लॉर्ड. परत कधी येणार नाही. हालेलुया. असं या काकांना भरपूर दिवसापासून आहा. छातीमध्ये दुखत होतं. ओके. आता इथे परमेश्वराने स्पर्श केलाय. आहा. त्यांना बरं वाटतं आज. आता बरं वाटतं तुम्हाला? छातीमध्ये दुखत होते किती वर्षापासून? मी येतील ज्या 5-6 महिन्या पाठीमागे मला आजारी छाती दुखायल्यामुळे झालं दवाखान्यात जाऊन दवाखान्यात तुम्ही गेलं? तिथे थोडं दुखत होतं कमी हा, आलं. हा, हा. आता जरा आता कसं वाटतं तुम्हाला? एकदम शांत वाटतं. शांत वाटते? आता आजपासून ते कधी होणार नाही मामा. परत कधी तुम्ही आजारी होणार नाही. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझ्या प्रभूला धन्यवाद. कितीही धन्यवाद दिले तरी कमी आहे माझ्या येशू. आज तुम्ही बघितलं किती लोकांना परमेश्वराने स्पर्श केलेला आहे. आज प्रभू तुम्हाला पण स्पर्श करणार. घ्या आमचा प्रभूचा स्पर्श. मी तुमच्यासाठी प्रार्थना करायला इच्छितो आहे. हे परमेश्वरा, या माझ्या भाऊला, माझ्या बहिणीला स्पर्श कर. या माझ्या मित्राला स्पर्श कर परमेश्वर. प्रभू, तुझा स्पर्श महान आहे. तुझा एक स्पर्श भेटला तर पूर्ण जीवन बदलून जाते. हे प्रभू, तुझा मान कार्य त्यांच्या जीवनात सुरू होऊ दे. हे परमेश्वर, त्यांची पीडा आणि आजारपण काढ आणि एक नवीन जीवन यांना दे. ही प्रार्थना आहे येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. तुमची साक्षी आणि गवाही आमच्या प्रार्थना नंबरवर फोन करून कळवा. आम्ही तुमच्यासाठी थांबलेला आहे. येशू लवकरच येणार आहे. तयार व्हा मित्रांनो. आणि परत एकदा भेटूया याच चॅनलवर याच वेळी. Coming up next week on प्यारे मसीहा. तुम्हाला आज एक निर्णय करायचा आहे की मला उठायचं आहे आणि येशूकडे चालत जायचं आहे. कोणीतरी पाहिजे जो स्वतःला बोलणार की मी मरणार नाही. पण आज तुमच्या गावात हा प्रभू येशूचा सुसमाचार आलेला आहे जो तुम्हाला मुक्त कर असं ती स्वतःला बोलत होती. आज मी तुम्हाला प्रश्न करतो आहे, तुम्ही स्वतःला काय बोलतात? चांगले गोष्टी बोलतात किंवा वाईट गोष्टी बोलतात? कोणीतरी आहे इकडे जे स्वतःला बोलते की मी मरणार आहे, मी कमजोर आहे. आज मला नाही माहित तुमच्या जीवनात कोण आहे किंवा नाही आहे. तुम्ही एकटं असेल तरी पण तुम्हाला एक निर्णय करायचा आहे की मला परत एकदा उठायचं आहे माझ्या परिस्थितीतून आणि पुढे येशूकडे जायचं आहे. कारण मला त्याला स्पर्श करण्याची